लातूर में अतिवृष्टि से प्रभावित परिवारों को मिला अनुदान। अमित विलासराव देशमुख ने वितरित किए चेक। नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं हिंद नमा न्यूज। आई बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। आपदा किसी पर भी आ सकती है, लेकिन हम आपकी चिंता करने वाले हैं। अमित देशमुख ने दिलाया भरोसा। तेज प्रशासन, तत्पर मदद। लातूर में अतिवृष्टि पीड़ितों को मिली राहत, परिवारों को मिला लाभ। लातूर शहर में हाल ही में हुई अतिवृष्टि से प्रभावित परिवारों को आज राहत दी गई। राज्य के पूर्व मंत्री और लातूर जिले के पूर्व पालक मंत्री विधायक अमित विलासराव देशमुख ने आज प्रातिनिधिक रूप से प्रभावितों को अनुदान वितरित किया। 27 मई को लातूर शहर में अचानक आई भारी बारिश ने जनजीवन अस्त व्यस्त कर दिया था। तेली गली, इस्लामपुरा, महाडा कॉलोनी, कृष्णनगर जैसे इलाकों में घरों में पानी घुस गया था, जिससे कई परिवारों की रोजमर्रा की जरूरी चीजें बर्बाद हो गईं। आपदा किसी पर भी आ सकती है, लेकिन जब भी कोई संकट आएगा हम आपके साथ खड़े रहेंगे। हमने तत्काल प्रशासन को नुकसान का पंचनामा करने और मदद पहुंचाने के निर्देश दिए थे। आज उसी का परिणाम है कि इतनी जल्दी अनुदान वितरित हो सका है। आज लातूर तहसील कार्यालय में पात्र लाभार्थियों को 10-10 हजार रुपए की आर्थिक मदद के चेक वितरित किए गए। कुछ लोगों की दस्तावेज अधूरे रहने के कारण उनकी मदद फिलहाल रुकी हुई है, लेकिन जल्द ही उन्हें भी सहायता दी जाएगी। इस अवसर पर लातूर उप विभागीय अधिकारी रोहिणी नरहे विरोले, तहसीलदार सौदागर तांदले, नायब तहसीलदार गणेश सरवदे, कांग्रेस के जिला अध्यक्ष एडवोकेट किरण जाधव सहित कांग्रेस के अन्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित रहे। कार्यक्रम में तहसील कार्यालय के कर्मियों के उत्कृष्ट कार्य की भी सराहना की गई। अब देखना यह है कि भविष्य में ऐसी आपदाओं से बचाव के लिए क्या ठोस कदम उठाए जाते हैं। अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पाणी साचलं, काही घरांमध्ये पाणी शिरलं, काही ठिकाणी वाहतूक सुद्धा बंद झाली। आणि मला आठवतंय की 27 मे रोजी ह्या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन आम्ही प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन केलं आणि शहरातल्या अनेक ठिकाणी जिथे ही आपदा घडली तिथे भेटी दिल्या आणि नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, त्या प्रत्यक्ष पाहिल्या आणि प्रशासनाला आम्ही विनंती केली, सूचना केल्या। ही परिस्थिती त्यांच्याही ध्यानात आणून दिली आणि त्यांनी देखील मग आपल्या नरेजी असतील, तांदळेजी असतील, त्यांचे इतर सगळे सहकारी यांनी जलद गतीनं पावलं उचलत त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेटी देऊन पंचनामे केले आणि अल्प अवधीमध्ये खरंच मला तुम्हा सगळ्यांचंच कौतुक करावंसं वाटतं की अशी आपदा घडल्यानंतर मदत येते, पण एवढ्या जलद गतीने येत नाही आणि म्हणून प्रशासनानं ही तत्परता दर्शवली आणि ते प्रत्यक्षामध्ये तो अनुभव तुम्हाला आता या ठिकाणी सगळ्यांना आलेला आहे। याबद्दल प्रशासनाचे देखील मला कौतुक करावेसे वाटतात। ज्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने इथं काम केलं त्यांचाही सत्कार आणि त्यांना प्रमाणपत्र देखील आपण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे त्याही आमच्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करू इच्छितो, धन्यवाद देऊ इच्छितो, त्यांना सदिच्छा व्यक्त करू इच्छितो।
आणि उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार आता ज्यांना तुम्ही प्रमाणपत्र दिलंय त्यांच्या काही बदल्या होणार नाहीत असं आम्ही गृहीत धरतो. म्हणजे ज्यांनी चांगलं काम केलंय, म्हणजे ज्यांना प्रमाणपत्र आज प्राप्त झालेलं आहे त्यांनी बिनघोरपणे आता कार्य करायला फार अडचण येणार नाही अशी देखील साधारणतः एखादा एक संकेत आपण त्यातून घेऊ शकतो. आणि म्हणून लातूरमध्ये हे सगळं घडतंय याबद्दल मला आनंद आहे. आणि सामान्य माणसाला महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना जलद गतीनं मिळवून देणं हे सरकारचं काम असतं, लोकप्रतिनिधींचं काम असतं, अधिकाऱ्यांचं काम असतं. आणि ते कर्तव्य प्रामाणिकपणे बजावण्याच्या संदर्भाने पावलं सगळ्यांनी उचललेली आहेत हे प्रामुख्यानं मला आपल्याला सांगितलं पाहिजे. म्हणून आपण सगळे या ठिकाणी आवर्जून आला त्याबद्दल मी खरं म्हणजे आपले आभार व्यक्त करतो. आणि ही जी मदतीची रक्कम आहे यातनं काही सगळं अलबेल होईल असा आमचा दावा नाहीये. पण या रकमेतून तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आधार देण्याचं काम हे निश्चित होईल हे मला विनम्रपणे आपल्या पुढं या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. की तात्काळ प्रत्येक ठिकाणी जाऊन हे पंचनामे करणे अपेक्षित आहेत आणि प्रशासनानं तात्काळ त्या ठिकाणी जे जे भाग होते त्या ठिकाणी आम्ही जाऊन तलाठी असतील, मनपाचे लोक असतील, आपले कार्यकर्ते असतील यांच्यासोबत जाऊन आम्ही प्रत्येक ठिकाणी पंचनामे केले आहेत. यामध्ये खास करून आदमनगर असेल, इस्लामपुरा असेल, सम्राट चौक असेल, जिन्नत सोसायटी असेल, तेली गल्ली असेल, माताजी नगर असेल, कोहली नगर असेल, उस्मानपुरा, खोरी गल्ली, पटेल नगर, कॉईल नगर, वैभव नगर, अवंती नगर, कुलस्वामी नगर आणि इत्यादी सर्व भागामध्ये आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी आम्ही पंचनामे केलेले आहेत. आणि त्या ठिकाणी अक्षरशः या पात्र लाभार्थीच्या घरामध्ये पाणी गेलं होतं आणि ते पाणी गेल्यामुळं त्यांचं जीवनावश्यक वस्तू असतील, कपडे लत्ते असतील याचं नुकसान झालेलं होतं. आणि त्याचा आपण फोटोग्राफी सहित पंचनामे केलेले आहेत. आणि पंचनामे करून साहेबांच्या पाठपुराव्यानं आज या ठिकाणी आपल्याला पूर्ण अनुदान या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. आणि यामध्ये आपल्याकडे 547 लाभार्थी सर आज रोजी आपल्याकडे पात्र लाभार्थी आहेत. आणि काही लोकांचे अंशतः काही लोकांचे काही डॉक्युमेंट्स अजून थोडेसे जमा व्हायचे राहिलेले आहेत. त्यांचंही आपण प्रोग्रेसिव्ह आपलं काम सुरू आहे. परंतु आज रोजी आपल्याला पूर्णपणे बाभळगावचे 118 म्हणजे म्हाडा कॉलनीमधले आहेत, त्या महाराणा प्रताप नगरमधले आहेत. त्यानंतर अलीकडे बाभळगावचा एरिया जो त्याच्या 21 लाभार्थी आहेत. लातूर 2चा जो भाग आहे त्याच्यामध्ये आमच्या महसूल विभागांचे नाव आहेत, त्यामध्ये 65 लाभार्थी आहेत. कनेरीमध्ये 115 लाभार्थी आहेत. लातूर 1 मधले 176 लाभार्थी आहेत आणि खाडगाव मधले 52 लाभार्थी असे एकूण 547 लाभार्थ्यांचं अनुदान या ठिकाणी मंजूर झालेलं आहे. आणि प्रत्येक लाभार्थ्याला आपण 10,000 रुपये शासनाच्या अनुदानापोटी आपण ठिकाणी डिस्बर्स करणार आहोत. आणि आज सरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज आपण 11 लाभार्थ्यांना आपण धनादेश वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेलाच आहे. आणि उर्वरित लाभार्थ्यांना सर आपण सोमवारी त्यांच्या अकाउंटवर आपण बँकेद्वारे आपण पैसे आपण उर्वरित देणार आहोत. आपल्याकडे CMP आहे आणि पेई रजिस्ट्रेशन सगळं यांच्या प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. आणि सोमवारी त्यांच्या खात्यावर सगळे पैसे जातील. आणि आज फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आपण या ठिकाणी आज वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे. खरं तर सरांचा पाठपुरावा अत्यंत या ठिकाणी होता आणि यामुळं आज ही अनुदान वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होतोय. याच मनस्वी आनंद आम्हाला या ठिकाणी आहे. धन्यवाद सर. थँक्यू. काय नाव आहे मावशी तुमचं, कुठून आला आहात आणि कशासाठी आला आहात? माझं नाव सविता आढवळे आहे. मी पटेल नगरहून आलेली आहे. घरात पाणी भरपूर गेल्यामुळे आमची नुकसानी भरपूर झालेली आहे, म्हणून आम्ही आलेले आहोत इथं अनुदानासाठी. बर, किती हजार मिळाले तुम्हाला? 10,000 कुणाच्या हस्ते मिळाले? अमित भाईच्या हस्ते. बर, अजून काय वाटतं तुम्हाला, रक्कम अजून आणखी मिळाली? हा, मिळाली पाहिजे थोडी अजून. एवढ्यात कसं होईल? गहू ज्वारी सगळं आमचं, कपडे लत्ते भांडे कुंडे सगळे खराब होऊन गेलेले आहेत. मग आम्हाला मिळाली, आईच्या जास्त थोडी मिळाली पाहिजे अनुदान. आपलं काय नाव आहे, काय मदत मिळाली आहे तुम्हाला शासनाकडनं, काय सांगाल? तर माझं नाव आहे आकाश सिंग, मी राहणार आहे इस्लामपुरा. तर शासनाकडून मला मदत मिळाली 10,000 रुपयाचा चेक
कारण 27 तारखेला जो पाऊस पडला होता त्याच्यामुळं घरातलं अनाज वाटोळं झालं, गहू तांदूळ जे काय होतं राशन पाणी वगैरे वाहून गेलं आणि त्यात कपडे वगैरे कूलर बिलर बेड वगैरे सगळं वाहून गेलं. सापा इंचूची भीती होती. बरोबर. काय वाटतं मग आता तुम्हाला मदत मिळाली शासनाची? शासनाकडून आम्हाला मदत भेटली तर खूपच चांगलं वाटतंय. हा? मदत अजून मिळायला पाहिजे, कमी आहे मदत? हा, तर सध्याला मदत थोडी कमी आहे आणि जास्त मिळाली पाहिजे. अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए हिंद नमा न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.